नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत होलाष्टक 2026 बद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती। होळीच्या आधी येणारे हे 8 दिवस का अशुभ मानले जातात? या काळात खरेदी, विवाह, गृहप्रवेश का टाळले जातात? आणि या दिवसांत नेमकं काय करावं? चला सविस्तर समजून घेऊया। होलाष्टक 2026 कधी सुरू होतो? 2026 मध्ये होलाष्टक 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतो आणि 3 मार्च 2026 होलिका दहनापर्यंत राहतो। या 8 दिवसांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। होलाष्टक म्हणजे काय? होलाष्टक म्हणजे होळीपूर्वीचे 8 दिवस। हिंदू धर्मग्रंथांनुसार या काळात ग्रहांची स्थिती अस्थिर असते। मान्यता अशी आहे की या दिवसांत शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही, म्हणूनच विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, वाहन खरेदी, सोन्याची खरेदी अशा शुभ गोष्टी टाळल्या जातात। प्रल्हाद आणि होलिकेची कथा आता ऐका। यामागची पौराणिक कथा। दुष्ट राजा हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानत होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता। राजाने प्रल्हादाला विष दिले, सापांमध्ये टाकले, उंच डोंगरावरून ढकलले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले। शेवटी राजाने आपल्या बहिणी होलिका हिला आदेश दिला। होलिकेला अग्नीपासून संरक्षणाचे वरदान होते। ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, पण भक्तीच्या शक्तीमुळे चमत्कार झाला। होलिका जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला। ही घटना होलिका दहनाच्या दिवशी घडली, म्हणून होलाष्टकचे 8 दिवस हे संघर्ष, परीक्षा आणि संयमाचे प्रतीक मानले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व। ज्योतिषानुसार या काळात 8 ग्रहांची ऊर्जा अस्थिर मानली जाते, म्हणून शुभ कार्यांसाठी हा काळ योग्य नसतो। परंतु लक्षात ठेवा, हे दिवस वाईट नाही। हे दिवस आत्मचिंतन आणि साधनेसाठी सर्वोत्तम आहेत। या काळात काय करावे? जप आणि ध्यान। नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप, अन्नदान, वस्त्रदान, गरीब आणि गरजूंना मदत, राग, मत्सर आणि नकारात्मकता दूर ठेवणे। या दिवसात केलेली साधना अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते। खरेदी करावी का? जर खूपच गरजेची खरेदी असेल तर गणेश पूजन करू शकता, पण शक्य असल्यास होलिका दहनानंतर म्हणजे 4 मार्चनंतर शुभ कार्य सुरू करणे अधिक योग्य मानले जाते।